महाराष्ट्रातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, सध्या आपल्या राज्यात एक अत्यंत गलिच्छ आणि धक्कादायक प्रकरण गाजतंय आणि ते प्रकरण आहे अशोक खरात या भोंदू बाबाचं प्रकरण। या प्रकरणाचे जे अनेक पदर आहेत, अनेक आज महिलांचा लैंगिक छळ झालेला आहे, प्रचंड आर्थिक व्यवहार हे अत्यंत संशयास्पद झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आता नवीन बातमी अशी आलेली आहे की महाराष्ट्रातले 39 विद्यमान आमदार हे या भोंदूबाबा अशोक खरातच्या मागे नादी लागलेले होते आणि आज ते सुद्धा हे जादूटोणा मंत्र तंत्र याच्यामध्ये गुंतलेले होते, हे आता समोर आलेले आहे। खरा प्रश्न असा आहे की हे प्रकरण गेले अनेक वर्ष चालू असताना महाराष्ट्रातलं जे राज्य सरकार आहे हे काय करत होतं आणि आज काय करतंय, हा सुद्धा खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे। आणि म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने असं ठरवलेलं आहे की येत्या 6 एप्रिलला म्हणजे उद्याच सगळ्या जिल्हा आणि तालुका लेवलवर या भोंदूबाबा प्रकरणाबद्दल, त्याला जबाबदार असणाऱ्या या सगळं आज उघड करण्याबद्दल एक मोठी निदर्शनं ही उद्या होणार आहेत आणि त्याच्यामध्ये या अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित जे सर्व मंत्री संत्री अधिकारी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। 39 आमदार जे याच्याशी संबंधित आहेत त्यांचे राजीनामे मागावेत आणि हे सगळं वातावरण ज्यांनी गढूळ करण्यामध्ये हे संबंध धर्मांधता, अंधश्रद्धा, जातपातवादाचं पीक महाराष्ट्रात आणि देशात आणलेलं आहे, अशा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज या सगळ्यांच्या विरोधामध्ये एक मोठं वातावरण तयार करावं यासाठी आम्ही आवाहन करतोय। उद्याच्या निदर्शनात आपण सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आपल्याला आवाहन करतो।